संभाजीनगरमधील देवगिरीनगरमधील सिडकोच्या MIG व LIG वसाहतीतील रहिवाशांसाठी बांधलेले उद्यान, समाज मंदिर आणि पोलीस चौकी सध्या पूर्ण निष्क्रिय असून या ठिकाणी दारू, गांजा, चरस, जुगार आणि इतर अंमली पदार्थांचे अड्डे खुलेआम चालू आहेत. संध्याकाळी आणि दुपारी या परिसरात कोणतीही पोलीस गस्त नसल्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या भागातील सर्व महिला, लहान मुलं आणि रहिवासी मोठ्या प्रमाणावर यामुळे त्रस्त आहे. सिडकोच्या उद्यानातूनच एक खुला नाला वाहतो, जो खेळण्याच्या भागाच्या अगदी जवळून जातो. जर एखादं मूल खेळता खेळता त्या नाल्यात पडलं तर त्यास जबाबदार सिडको प्रशासन असेल, असा ठाम इशारा महिलांनी आणि वरिष्ठ नागरिकांनी दिलाय. सिडकोने खरं तर मंजूर केलेली पोलीस चौकी आणि समाज मंदिर गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी आता गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक संध्याकाळी वावरताना दिसत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून सिडकोला वारंवार लेखी तक्रारी, अर्ज आणि पत्र देऊनही प्रशासन केवळ तारीख मागे ढकलत आहे आणि कोणतीच ठोस कारवाई करताना दिसत नाही. खेळण्यासाठी साहित्य लावणे, त्याचप्रमाणे गस्त वाढवणे, समाज मंदिर सुरू करणे व पोलीस चौकी चालू करणे या सर्व मागण्या अद्याप प्रलंबितच आहेत. सिटी प्लस मराठीसाठी दत्ता गायकवाड, संभाजीनगर.